हॅलो स्टुडंट्स, आपण फॅक्टरायझेशन मेथड पाहतोय आणि त्या फॅक्टरायझेशन मेथडवर एक्झाम्पल्स आहेत. एक्झरसाइज नंबर 7.2 मधील एक्झाम्पल्स आहे. इव्हॅल्युएट लिमिट z टेंड्स टू 2 z रेज टू स्क्वेअर -5z + 6 अपॉन z स्क्वेअर -4. आता हा एक्झरसाइज कशावरती अवलंबून आहे? फॅक्टरायझेशन मेथडवरती. आता फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे ओळखायची कसं, त्या टाइप मध्ये एक्झाम्पल्स आहेत. तर एक्झाम्पल कशा टाइप मध्ये असते बघा. लिमिट x टेंड्स टू 0 f ऑफ x अपॉन g ऑफ x. म्हणजे तुम्हाला x टेंड्स टू a घ्या किंवा काही घेतलं तरी चालेल. तर न्यूमरेटरला एक पॉलिनॉमियल असते, डिनॉमिनेटरला दुसरी पॉलिनॉमियल असते आणि तुम्हाला त्याचं लिमिट काढायचं असते. तर अशा एक्झाम्पल मध्ये काय असतंय, एखादा फॅक्टर न्यूमरेटर मध्ये किंवा डिनॉमिनेटर मध्ये असतो की जो कसा फॅक्टर असतो, x मायनस a असा फॅक्टर असतो की ज्याच्यामुळं ते एक्झाम्पल सिंपल फॉर्म मध्ये येतं की जेणेकरून तुम्ही डायरेक्ट लिमिट शोधू शकताय. x मायनस a फॅक्टर कॅन्सल होऊन जातो. अशी मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड. म्हणजे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर न्यूमरेटरचे आणि डिनॉमिनेटरचे अगोदर फॅक्टर्स काढून घ्यायचे. फॅक्टर्स कॅन्सल होत असतील तर ते कॅन्सल करायचे आणि परत लिमिट पुट करायचं. तुम्ही डायरेक्ट लिमिट पुट करू शकताय. तर आता फॅक्टर्स शोधायचे कसे बघा. जे आपण 8वी 9वीला पाहिले, z स्क्वेअर -5z + 6 याचे फॅक्टर्स पाडायचे. 6 तुम्हाला 6 चे असे दोन फॅक्टर्स पाडायचे की त्याचे ऍडिशन किती आलं पाहिजे, -5 आणि मल्टिप्लिकेशन 6 आलं पाहिजे. म्हणजे 3 × 2 असंही घेऊ शकताय बघा. आता इथं -5 आलं पाहिजे, त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन दोन्हीपैकी काही चालेल. मायनस मायनस घेतलं तर बघा -3 × -2 +6 येतात आणि त्यांची ऍडिशन -5 येते. म्हणजे -3 -2 घेऊ शकतात. म्हणजे z स्क्वेअर -3z -2z + 6. आता याचे फॅक्टर्स कसे पडणार, z कॉमन घेतला z -3 -2 कॉमन घेतला z -3. फॅक्टर्स मिळाले बघा. z -3 फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये z -2. जे न्यूमरेटरचे फॅक्टर्स पडले, लिमिट z टेंड्स टू 2, न्यूमरेटरचे फॅक्टर्स पडले z -3 आणि z -2. आता डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स पाडायचे. डिनॉमिनेटरसाठी फॉर्म्युला माहित पाहिजे बघा तुम्हाला. कोणता फॉर्म्युला, x² - y² फर्स्ट ब्रॅकेटमध्ये x - y आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये x + y. हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता बरं का डायरेक्ट. आता इथं काय आहे, z² -4 होतं. म्हणजेच काय, z² - 2² म्हणजेच काय ना, z -2 आणि z + 2. हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर म्हणजे z² -4 चे फॅक्टर्स पडतात z -2 आणि z + 2. आता कॅन्सल काय होणार आहे बघा, z -2 कॅन्सल झालं. म्हणजे लिमिट z टेंड्स टू 2 z -3 अपॉन z + 2. आता लिमिट सेपरेट करूया. न्यूमरेटरला सेपरेट आणि डिनॉमिनेटरला सेपरेट. लिमिट z टेंड्स टू 2 z -3 अपॉन लिमिट z टेंड्स टू 2 z + 3 which is equal to, जिथं जिथं z आहे तिथं 2 पुट करायचा. 2 - 3 इथं 2z आहे, 2 + 3 -1/5. आन्सर मिळालं आपल्याला -1/5 मिळालेलं आहे. 2 + 3 नाही, तिथं 2च आहे, इथं 4 मिळेल आपल्याला -1/4. आता नेक्स्ट एक्झाम्पल यामधलं त्याच टाइप मधलं फॅक्टरायझेशन मेथड आहे. क्वेश्चन सेम आहे. इव्हॅल्युएट. आपल्याला फॅक्टर्स काढायचे. खूप सिंपल एक्झाम्पल्स, ओळखायला पण सोपी. तुम्ही शोधू कसं शकताय, तर बघा प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही बघितला तर लक्षात येईल तुमच्या. लिमिट x टेंड्स टू -3 x + 3 अपॉन x² + 4x + 3. बघा फॅक्टरायझेशन मेथड वापरायचे. लक्षात येते पॉलिनॉमियल आहे, फॅक्टर्स असणार आहेत, फॅक्टर कॅन्सल करायचे. आता x + 3 चा काही फॅक्टर पडू शकत नाही, तसंच राहणार. आता डिनॉमिनेटरचे मात्र फॅक्टर्स पडतील. आता डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स किती पडतात बघा, x² + 4x + 3.
आता 3 चे असे फॅक्टर्स पाडायचे आहेत की त्यांची ऍडिशन 4 आली पाहिजे, मल्टिप्लिकेशन 3 आली पाहिजे. म्हणजे 3 into 1 आपण घेऊ शकतोय x² + 3x. 4x साठी काय लिहिणार आपण? 3x + 1x + 3. x कॉमन घेतला x + 3 आणि 1 कॉमन घेतला x + 3 आणि x + 3 कॉमन घेतले तर काय मिळणार आहे? x + 1 मिळणार आहे. म्हणजे आपले फॅक्टर मिळाले बघा आपल्याला x + 3 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये, सेकंड ब्रॅकेट मध्ये x + 1. x + 3 x + 3 कॅन्सल झाले. काय राहिले बघा? लिमिट x टेंड्स टू -3. न्यूमरेटरला फक्त 1 राहिला, डिनॉमिनेटरला x + 1. आता लिमिट आपण सेपरेट करूया. न्यूमरेटर साठी वेगळं, डिनॉमिनेटर साठी वेगळं. लिमिट x टेंड्स टू -3 1 अपॉन लिमिट x टेंड्स टू -3 x + 1. आता 1 हा कॉन्स्टंट आहे न्यूमरेटरला. कॉन्स्टंटचं लिमिट व्हेरिएबल नाहीच आहे, म्हणजे 1 आहे तसंच राहणार. आणि इथं काय येणार आहे? x च्या जागी -3 पुट करायचं, -3 + 1 which is 1 upon -2. म्हणजेच काय? -1/2. आन्सर मिळाला आपल्याला -1/2. खूप सिंपल एक्झाम्पल. लिमिट चॅप्टर मधली सगळ्यात सोपा भाग फॅक्टरायझेशन मेथड. फक्त तुम्हाला इथं फॅक्टर्सच पाडायचे. नेक्स्ट एक्झाम्पल. लिमिट y टेंड्स टू 0 5y³ + 8y² अपॉन 3y⁴ - 16y². बघा जरा ऑब्झर्व करा. बघा एक्झाम्पल. काय कॉमन काढते त्याला फॅक्टर्स तर पाडायचे आहेत, पण फॅक्टर्स पडू शकत नाहीत. आणि इथं 5 आहे, स्क्वेअर नंबर नाहीये, इथं पण नाहीये. म्हणजे आपण इथं y³ दिसते, y² न्यूमरेटर मधून आपण y² कॉमन काढू शकतो. बघा y² कॉमन घेतला, काय राहिला? 5y + 8 आणि डिनॉमिनेटर मधून पण y² कॉमन घेऊ शकतो. तर राहिला 3y² - 16. y² ला y² कॅन्सल झालेला आहे. आता आपण सेपरेट लिमिट करूया. न्यूमरेटरला सेपरेट, डिनॉमिनेटरला सेपरेट. 5y + 8 आणि डिनॉमिनेटरला लिमिट y टेंड्स टू 0 3y² - 16 which is equal to, जिथे जिथे y आहे तिथं 0 पुट करायचं आहे. 5 × 0 + 8 अपॉन 3 × 0 - 16 which is equal to 8 upon -16 which is equal to 1/2 -1/2. खूप सिंपल एक्झाम्पल होतं. फार सगळे फॅक्टर्स काढायला लागत नव्हते, फक्त y² हा कॉमन निघत होता. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला फॅक्टर्स पाहिजेत असं नाही, जे कॅन्सल करता येईल ते कॅन्सल करून टाकायचे फॅक्टर्स असतात ते. नेक्स्ट एक्झाम्पल. लिमिट x टेंड्स टू -2 -2x - 4 अपॉन x³ + 2x². दिलेले एक्झाम्पल पहिल्यांदा काय करायचं? ऑब्झर्व करायचं. ऑब्झर्व करा बघा. -2x - 4 x³ + 2x². न्यूमरेटर मधून 2 कॉमन काढू शकतोय आणि डिनॉमिनेटर मधून x² कॉमन काढू शकतोय. चला आपण कॉमन घेऊया. लिमिट x टेंड्स टू -2 -2 कॉमन घेतला, x + 2 आणि डिनॉमिनेटर मधून x² कॉमन घेतला तर x + 2 आणि x + 2 कॅन्सल होत आहे. लिमिट x टेंड्स टू -2 अपॉन x² which is equal to. आता डायरेक्ट लिमिट पुट करूया. न्यूमरेटर साठी सेपरेट. लिमिट x टेंड्स टू -2 अपॉन लिमिट x टेंड्स टू -2 x² which is equal to. हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे -2 तसाच राहणार आणि जिथे x आहे तिथे -2 पुट करा, -2 चा स्क्वेअर म्हणजे -2 अपॉन 4 which is equal to -1/2. खूप सिंपल होतं. नेक्स्ट एक्झाम्पल. लिमिट x टेंड्स टू 3 x² + 2x - 15
अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6. बघा कसं सॉल्व करता येईल. तर आपण याचे फॅक्टर्स काढले पाहिजेत अगोदर. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 15 चे फॅक्टर्स काढले पाहिजे. प्लस 2x आहे. 15 असे घ्यायचे आहेत की तुम्हाला त्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 2 आले पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन मायनस 15 आले पाहिजे. फॅक्टर्स 5 आणि 3 येतात. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 5x घेऊ शकतोय मायनस 3x मायनस 15 प्लस 3 मायनस प्लस 5 मायनस 3. कॉमन घेऊया आपण x प्लस 5 मायनस 3 कॉमन घेतला x प्लस 5 आणि फॅक्टर्स मिळाले x प्लस 5 आणि x मायनस 3. न्यूमरेटरला फॅक्टर्स मिळाले बघा आपल्याला x प्लस 5 आणि x मायनस 3 अपॉन डिनॉमिनेटरला बघा. आता डिनॉमिनेटरचे पण फॅक्टर्स काढूया आपण. एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6. आता 6 चे फॅक्टर असे काढायचे की त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन मायनस 5 आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन 6 आलं पाहिजे. म्हणजे 3 2 मायनस 2 मायनस 3 एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2x प्लस 6 x मायनस 3 मायनस 2 कॉमन घेऊया x मायनस 3 आणि x मायनस 3 आणि x मायनस 2 x मायनस 3 आणि x मायनस 2 x मायनस 3 x मायनस 3 कॅन्सल झाले. लिमिट x टेंड्स टू 3 x प्लस 5 अपॉन x मायनस 2. आता आपण लिमिट सेपरेट करूया. न्यूमरेटरला सेपरेट डिनॉमिनेटरला सेपरेट. लिमिट x टेंड्स टू 3 x प्लस 5 अपॉन लिमिट x टेंड्स टू 3 x मायनस 2. जिथे जिथे x आहे तिथे 3 पुट करा. 3 प्लस 5 अपॉन 3 मायनस 2 विच इज इक्वल टू 8 अपॉन 1 विच इज इक्वल टू 8. खूप सिंपल एक्झाम्पल्स आहेत. फक्त यामध्ये तुम्हाला फॅक्टर्स काढता यायला पाहिजे जे आपल्या 8वी 9वीला पाहिलेलेच आहे. ओके, थँक्यू.